नमस्कार. तर काल व्हिडिओ आला नाही आणि मला फोन पण आले, मेसेज आले की ताई काल का व्हिडिओ आला नाही. तर काम होतं जरा आणि कामामुळे आला नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि खरंच खूप प्रेम करणारी लोक आहेत ह्या इथल्या आजी आजोबांवर, आमच्यावर सगळ्यांवर. खूप वाट बघतात, 1 वाजता जेवण करता करता व्हिडिओ बघतात आणि मला म्हणजे छान वाटतं ते ऐकायला. आणि आपण काहीतरी करतोय आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक जुडलेत आपल्याबरोबर आणि माझ्या इथल्या आजी आजोबांवर खूप प्रेम करतात. तर खरंच तुमचे धन्यवाद मनापासून. आणि इथल्या सगळ्या आजींचे खूप खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. आणि आता बघूया काय करायलेत आपले आजी लोक वगैरे. भेटूया लवकरच त्यांना. हा बसला इकडं, ह्याची आधी भेट घ्या. ह्यानी तोंड फिरवले. काय झालं बाबा तुला? तर वैशू काय करते बघूया. काय चाललंय वैशू? नाश्ता चाललाय, नाश्ता करायचा आहे. आणि ही आहे नियती. नियती बहन. नियती कैसे हो? हाँ भालो ठीक है. इधर देखो. नाराज हो? नाराज हो? नाराज? हाँ क्या नाराज? मैं पूछ रही हूँ नाराज हो क्या? हाँ मतलब आपके इसमें क्या बोलते हैं मुझे नहीं पता, कि आप दुखी हो? हाँ दुखिया तो हो थी, दुखिया तो होता है, दर्द हो थे, दर्द काम होता है। कराती। अभी काम तो देखो, सिर्फ आप सिर्फ बैठोगे हाँ। तो खाली दिमाग शैतान दिमाग का, खाली हो थे। शैतान का घर होता है। तो थोड़ा बहुत आके मदद करना है ताई को। हाँ हाँ वैशाली ताई को। अभी मैं बाहर निकली हूँ ना, हाँ तो मैं घर पे बैठूंगी तो खाना आएगा क्या? हाँ उसके लिए क्या होगा? बाहर घूमना पड़ेगा ना। हाँ घर का एक आदमी बाहर काम करता है, फिर सब घर चलाता है। हाँ बराबर ना? बराबर चला। ठीक बोल रही है का गलत? ठीक 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 बा ना? हाँ, ठीक। तर नियती खूप चांगली आहे आणि आता व्यवस्थित आहे. दुखी आहे पण मी थोडंसं तिला म्हटलं किचन मध्ये येऊन मदत कर, म्हणजे थोडंसं तू विसरशील. विसरणार तर नाहीये पण थोडंसं तिचं मन रमण्यासाठी तिला इकडं आपण पाठवलेलं आहे वैशाली बरोबर. आणि तिला खूप सांगावं लागतं, कळत नाही, आपली वेगळी कामं असतात, सगळं कामं वेगळे असतात. वैशू इकडं काहीतरी करते आणि बाहेर काय चाललंय बघूया. चलो कोई बात नाही, बाय बाय. बाय बाय चलो. बाय बाय। ऐसे ही मुस्कुराओ. हाँ और ठाकुर जी से प्रार्थना करो एक दिन मैं मेरे घर चली जाऊँ. हाँ घर जन जाइए. हाँ ठाकुर जी से प्रार्थना करो. हाँ हाँ चलो मैं आती हूँ. बाय 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 बाय. तर आज पूजा पण नाही केलेली, खरं सांगते. आज पूजा पण राहिले, स्वामींचा दिवा वगैरे नाहीये. तर बघा कसं वाटतंय, उदास एकदम. देवाची पण पूजा नाही केलेली. आज आमची बरीचशी कामं राहिलेली आहेत. बाहेर जाऊया, काय चाललंय बघूया आपण इकडं. कोण कोण आले खाली? अग बाई तू पण आली छकुले? हे सगळे बघा कसे कवळ्या उन्हामध्ये मस्त बसलेत. भंडारी फिरलात का तुम्ही? फिरलात? छान छान मस्त. मामाजी पाणी तापवते सकाळपासून. छान रांगोळी काढल्यात. मंदाई पण इकडं फिरते. काठी घेऊन फिर मंदाई. रांगोळी काढल्यात मस्तपैकी. कुठे आहे छकुली? आला आला आला. हे माझी झाडं सगळी लावलेली छोटी छोटी. रोज यांना सगळ्यांना भेटून द्यावं लागतं. आजोबा बघा कसे फिरतायत तिकडं. मंगलवारशी काय चाललंय? काय म्हणते? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अशी बघत चालली तिकडं वाकडं वाकडं माझ्या संग. काय रुसली का माझ्यावरती? नाही उन्हात बसते. उन्हात बसायचे. हा हे बघा छकुली कशी. हा फिरायचं. छकुली कशी पळत इथे लगेच. पडशील बाबा छकुले. नाही हा नाही नाही पडणार तू? नाही नाही हे बघ किती वाटते मला तुझी. नाही हा फिरायचं. किती लावलं? हा मग चक्कर किती लावलं. लाव दे की मग. तापलं उन्हात डोकं. हा तुला काय म्हणते माहितीये का मंगलमावशी, तू तेल किती लावलं, जरा पूस वगळ आला इकडं खाली. सगळं वगळ आलं. हा नीट पूस असं वरून. हा बस आता. हा बस इकडं बस. इथं बस भंडारीन पशी बस तिकडं. उन्हाने तेल लावल्यावर चटके बसतील ना. हा पडशील. काय मग चला मावशी काय चाललंय? मोनाजी तांदूळ नीट करते. आणि ताई पेपर वाचतायत. काय म्हणते आणि ताई पेपरची बातमी? काय बातमी आजची?
उद्या दत्त जयंती झाले. हा उद्या दत्त जयंती आहे, त्याचा उत्सवाचा कार्यक्रम होणार. असं आले का? कलावती आजीला जरा उन्हात बसवले. कलावती आजीचं खूप अंग खाजवतंय, गोळ्या औषध बऱ्याचशा काही काही गोष्टी करतोय, पण खाजवते. जरा लिंबाचा पाला आहे ना, कडू लिंबाचा पाला वाटून अंगाला लावलाय आणि मग बसवले इकडं. आम्ही मागं पण तसंच केलं होतं, हाय का नाही मामा? आपण सगळ्याच्या अंगाला लावल्यावरच गेलो बाई पाण्यात. सांगितलं कडुलिंबाचा पाला पुन्हा पाण्यात टाकून आपण हे केलं होतं, आंघोळी केल्या गरम पाण्यात लिंबाचा पाला टाकून तेव्हाच कमी आलं होतं. कडुलिंबाचा लय रामबाण इलाज आहे, खरं सांगते. आणि बरं वाटते का? पण आता बरं वाटते. आणि पुन्हाच आंघोळ करायचं. हा ते बघ कसं फिरतंय तिकडं. दत्त जयंती आज नाही का दत्त जयंती? उद्या आहे वाटतं. हा उद्याच आहे आहे ना? हा हा उद्या दादाचा उपास आहे. आज छकुलीला काळजी आहे, उद्या दादाचा शनिवार आहे. दत्त जयंती चांगलं आहे उद्या. चांगलं आहे ना? जायचं का कुठं? जायचं का? आयचं कुठं नेगाच जायचं. बघा चला मावशी, जायचंय आपल्याला. अजून एक 4-8 दिवस थांबा, सगळं फिरवून आणते तुम्हाला. हा छानपैकी. आता वरी कोण कोण आहे? कुंभार मॅडम कडे जावं लागेल ना. आजोबा बघा कसे पळताय. हे बघ हे बघ, आजोबांचं पळणं बघितलं का? पहिलं काठी घेऊन चालायची आपले आजोबा, पण आता खूप छान म्हणजे व्यवस्थित. थोडा आमच्यापर्यंत या, पाय दुखतील संध्याकाळी, लय पण नका चालू. ऐकायला पण लय कमी येते. आजोबा पाय दुखतील. नाही नाही. राम राम. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बस झाला की व्यायाम? आता व्यायाम बस झाला. बसा आता खुर्चीवर बसा. नाही एक अजून एक घालतो की हेलपाटा. हेलपाटा बर. बघा चल ना, बघा असं पळत जाणार. हा हे इथून इतका व्यायाम आहे त्यांचा सकाळचा. 90 वर्षांच्या आजोबांचा हा व्यायाम आहे. कंटाळा नाही आहे त्यांना कुठल्याच गोष्टीचा. होईल कसं पळतायत. आणि एवढ्या 4-5 सकाळी उठणार आणि चक्रा घालणार. पाय पूर्ण उचलून पाय टाकतात. खरंच कंटाळा नाही त्यांना. इतके लांब गेले तर मलाच कधी कधी भीती वाटते. मी जेव्हा घेऊन आले त्यावेळेस तुम्हाला सांगते, यांना उभारायला पण येत नव्हतं. एवढं म्हणजे ह्याच्यात ही होती तब्येतीत, अशक्तपणा होता झालेला. आणि आज बघा काठी तर घेतच नाही येत. नको मला काठी म्हणते. माणसाला ऊन वारा पाहिजे बरं. बाहेर निघालं नाही नी चांगलं वाटतं. आंघोळ्या गेले, उन्हात बसलं, जरा अंगाला उन्हाचा चटका लागला, मस्त वाटतं. आता जाऊया वरती. तुमच्या कुंभार मॅडमला लाडक्या भेटूया. खरं तर काय करते अक्का? आंघोळ केली, कपडे धुतले. बाथरूमला गेलतो का? बाथरूमचं दार लावा. काय चाललंय? हा छान. कुंभार मॅडम कुठे आहेत? आम्हाला आले सांगते. हा आम्हाला वाटलं कुठं गेल्या का काय तुम्ही? आम्हाला सोडून नाही जाणार. काय करत होती? म्हटलं कपडे धुवून टाका खाली जायला. बर ऊन पडते तर. सुशला मावशी कुठं आहे? मावशी या बाहेर. टिकली लेवा का? हा लेते आता पडले. टिकली लेवावं, छानपैकी डोकं विचारावं. गाऊन दिल्यात ना ती गाऊन घालायच्या. काय म्हणते सुशला मावशी, तब्येत बरी आहे का तुझी? उन्हाला बस जा की जरा, जाऊन जा जा उन्हाला बस. ऊन ही गरजेचं असतं शरीराला. हा सगळे गेले ना खाली, आपण पण धरून धरून खाली जायचं. आता सुशला मावशीला चक्कर वगैरे काही येत नाहीये. आणि अक्का खाली जायचं. एक 5 मिनिटं उन्हात बसायचं. टिकली देऊन टिकली आंघोळ करताना पडली असेल. हां लावा, टिकली लावा. जरा डोक्यावरून कंगवा फिरवा छानपैकी. आम्हाला पण खाली जायची गरज आहे. विटॅमिन डी ची सगळ्यांना गरज आहे. गोळ्या खाल्ल्याने ते नाही. उन्हात पण 5 मिनिटं बसलं तर आपल्या हाडांना जरा ऊन लागलं तर हाडं मजबूत होतात. काय म्हणली? आंघोळ लावली बाय अक्काने, एवढी मोठी टिकली लावली. बारक्या पण टिकल्या दिल्यात ना अक्का? मोठे आहे त्या आजीने आणलेले. पण तुला दिलेत ना बारक्या टिकल्याच्या डब्या पण.
कुमार मला नाही दिली बारकी. कुमार मॅडम टिकल्याच्या डब्यात आहे ना बारके कुमार मॅडम ठेवतात कुमार मॅडम उडाल्यावर देते ते मागे ते. देतात का नाहीतर उद्या म्हणायला नको दिलं नाही म्हणून नाही बाय तसं काय नाही. म्हणूनच म्हणलं आमची अक्का कधी काय बोलल भरोसाच नाही आम्हाला घाबरून राहावं लागते अक्का तुला मग काय हा अक्का एक वेगळा पॅटर्न आहे आमचा किती हसले तर तिला आम्हा चालली डोकं विचारत इकडं आणि आधी आम्हाला कधी दिसायचं ना मंदिर आहे. काय म्हणायची काय म्हणायची तायडे हा अक्काला आपल्या तायडे म्हणायची म्हण तर मग आम्ही काय म्हणू अक्का म्हणू का तायडे म्हणू आता तुम्ही त्या म्हणाला बाया मी काय सांगू माझ्या वडिलाची आई म्हणत होती म्हणून मी सांगितलं तुम्हाला. पण मला काय वाटतं अक्का माहितीये का की मला तू अक्का नाव तुला शोभतं माझ्या आईचं बी अक्काचं नाव होतं मी आईला बी अक्काच म्हणत होते ना. मग मला तू आईसारखी वाटलीस ना म्हणून मी तुला अक्का म्हणले खरं सांगते अक्का हा तुला आवडलं का नाही सांग नाव माझं आवडलं छान खुश आहे तू जरा पाय दुखतात आमच्या अक्काचे पायानं बसा येत नाही आमच्या अक्काला पण अक्का एक नंबर आहे आमची आणि बघा स्वच्छता केली आहे म्हणून किती स्वच्छ वाटते पण वरती कोणी दिसणार नाही ऊन आहे कवळं आणि थंडी आहे काहीतरी मृदुला आजी काय टिकलेली होती वाटतं. तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये नेहमी जेवण देतात सगळेच जण आज सगळेच जण मदत करतायत म्हणून मी काम कुठंतरी करते आणि आपल्या इथं राहणारे आजी आजोबा कुठंतरी 2 घास खात आहेत पोटाला आणि छानपैकी खात आहेत म्हणजे त्याच्या शब्दच नाही आहेत नेहमी. तर आज पण आम्हाला जेवण दिलेलं आहे त्या ताईंनी म्हणजे दोघी बहिणींनी मिळून दिलेलं आहे जेवण ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि जेवणामध्ये आपण घरी तर सगळं बनवले भजे बनवले पुरी वरण सगळं बाकीचं भात वगैरे सगळं आणि ताईचं म्हणणं होतं की ताई बासुंदी द्या म्हणजे आजी लोकांना त्यांच्या आईवडिलांना आवडायची तर आज ते या जगामध्ये नाही आहेत पण त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस आणि त्यांचं हे इथं केलेलं आहे आपल्या इथं तर आम्ही बासुंदी आणलेली आहे म्हणजे घरी बनवता म्हणजे कसं झालं की दुधाचा पण प्रॉब्लेम आहे आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे म्हणून मग रोहितने आयती बासुंदी घेऊन आलेला आहे आणि डेअरीमधून खूप छान बासुंदी आहे 2 पॅकेट मी इकडं फोडलेत आणि आता मी फोडते थोडंसं आता जरा त्याला आपण वितळवणार आहोत गरम करून मग वरती घेऊन जाणार आहे आजी लोकांकडं. तर पुरी आणि वरण हे बासुंदी वगैरे आपण आज जेवणामध्ये आपल्या आजी लोकांना देणार आहे. तर आता जाऊया हे करून वरती तर जाऊ चला वरी. तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे सारिकाताई आणि सुवर्णाताई यांनी त्यांचे वडील वामन गलांडे व कुसुम गलांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ पण. तर आज आम्ही जेवणामध्ये बनवलेलं आहे वरण भात आहे भजे आहेत बासुंदी आहे पुरी आहे. त्यांनी सांगितलं होतं की ताई शाकाहारी जेवण बनवा तर आम्ही आज इकडं बनवलेलं आहे आणि ताई तुमच्या व तुमच्या बहिणीच्या पाठीशी सदैव तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला हा आशीर्वाद आहे आणि तुमच्या आई वडिलांचा पण आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर असेल आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा पण